नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय? रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. शर्वरी हा शब्द रात्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? साक्षर, अडाणी, शिकलेला, निरक्षर यापैकी नाही. तर योग्य विरुद्धार्थी मग शब्द कोणता यायला पाहिजे? साक्षरचा विरुद्धार्थी शब्द निरक्षर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय? फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा. फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? स्वार्थी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय? फुकट लाटलेले त्याच पद्धतीने जाणे. फुकट लाटलेले त्याच पद्धतीने जाणे या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या अर्थाची मग मन कोणती असेल? हापापाचा माल गपापा या ठिकाणी या अर्थाची मन आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलंय? वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलंय? जीवावर उदार होणे. बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. वाक्यप्रचार जीवावर उदार होणे म्हणजे काय असतो? प्राणाची पर्वा न करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणते शब्द हे पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते शब्द आहेत जे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, याचं योग्य उत्तर कोणतं यायला पाहिजे? टिकाव आणि हापूस. बघा, हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. रिकामटेकडा आणि दलाल. बघा, हे शब्द गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा, शहाणा, पाटील, लबाड, लायकी. मग भाववाचक नाम कोणतं यायला पाहिजे? लायकी. बघा, या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय? मी अभ्यास करेन. मी अभ्यास करीन वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी अभ्यास करीन. बघा, करीन म्हटलं काय असतो? मी हे काम करीन. बघा, मी अभ्यास करीन म्हणजे हे भविष्यकाळाचं वाक्य व्हायला पाहिजे. साध्या भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय? हे जग दुःखानं भरलेलं आहे. अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल? हे जग दुःखाने भरलेलं आहे. स्वार्थी वाक्य आहे का? विधानार्थी आहे का? प्रश्नार्थक आहे का? संकेतार्थी आहे का? प्रश्नार्थक होणार नाही. स्वार्थी होणार नाही. विधानार्थी आहे का? हे जग दुःखाने भरलेले आहे. यस, विधानार्थी वाक्यच आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, काय विचारलाय? सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तर योग्य उत्तर काय पाहिजे? सज्जन या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, परिसर अभ्यास असेल, सामाजिक शास्त्र असेल व मागील बघा झालेले सर्व टी-ई-टीचे या ठिकाणी पेपरचे PDF असेल.
बघा, ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोबत उत्तरासोबत हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, पाप पुण्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? पाप पुण्य, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, इतरेतर. बघा कोणत्याला पाहिजे? पाप पुण्य म्हणजे पाप आणि पुण्य म्हणजे काय व्हायला पाहिजे? वैकल्पिक द्वंद्व, पाप किंवा पुण्य म्हणजे या ठिकाणी काय आलं पाहिजे? वैकल्पिक द्वंद्व या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलंय पहा, तिने संध्याकाळी परत यावे. तिने संध्याकाळी परत यावे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? कर्तरी बघा आहे का? नाही. कर्मणी आहे का? नाही. बघा भावे प्रयोग यायला पाहिजे, पण कोणता? सकर्मक आहे का? अकर्मक आहे का? कोणता? तिने संध्याकाळी परत यावे. अकर्मक भावे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 अकर्मक भावे या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारला, अज्ञातवासी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अज्ञातवासी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? त्याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. दिनकर गंगाधर केळकर या कवीचं अज्ञातवासी हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, दगडावर कोरलेले लेख त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा दगडावर जे बघा काही लेख असतात कोरलेले त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना शिलालेख या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? स्तुती, स्तुती करणे. स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? निंदा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, काया या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? काया बघा मुलगी आहे का? नाही. घोडा आहे का? नाही. काया म्हणजे काय व्हायला पाहिजे? शरीर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 काया म्हणजे शरीर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, रामूने पेन कोठे ठेवला? अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्द मग कोणता असेल? रामूने. ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ने ए शी. ने ए शी बघा हे प्रत्यय तृतीया या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पुढील शब्दापैकी पुल्लिंग शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पुल्लिंग बघा पुल्लिंग असतो, नपुसकलिंग असतो, स्त्रीलिंग असतो. या 4 शब्दापैकी आपल्याला पुल्लिंग शब्द ओळखायचा आहे. मीठ भाकरी आहे का? भाऊ बहीण आहे का? मीठ भाकरी हा शब्द कोणता आहे? स्त्रीलिंग. भाऊ बहीण कोणता आहे? भाऊ बहीण कोणता यायला पाहिजे? स्त्रीलिंग. गायरान कोणता आहे? ते गायरान म्हणजे गायरान हा शब्द नपुसकलिंगी आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. भाजीपाला हा शब्द पुल्लिंग या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा काय विचारलाय, दासी या शब्दाचं अनेक वचन आपल्याला करायचं आहे. दासी. दासीचं मग अनेक वचन काय आलं पाहिजे? दासी अनेक वचन करायचं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गवतांची बघा गवतांची काय असतो? ताटवा असतो का? बघा ताटवा कशाचा असतो? फुलांचा बघा या ठिकाणी ताटवा असतो. पक्ष्यांचा थवा असतो. मुलींचा घोळका असतो. गवतांची गंजी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य समूहवाचक शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा वासव, कासार, तरंगिणी, वल्लरी. बघा तरंगिणी म्हणजे काय असतो? नदी. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द तडाग किंवा कासार हे शब्द तलाव या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. तडाग किंवा कासार हे तलाव शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पुरोगामी. पुरोगामी, प्रतिगामी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे. बघा कोणालाही मग याचे योग्य उत्तर काय? गुप्तहेर आहे का? बघा गुप्तहेर या ठिकाणी होणार नाही. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मग कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे म्हणजे बिनबोभाट.
ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. माशा मारणे. माशा मारणे म्हणजे काय असतो, काही उद्योग न करणे, रिकाम टेकडे बसणे. माशा मारणे, काही उद्योग न करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भाकरी, अडकित्ता, खलबत्ता. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून, मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघाच योग्य उत्तर काय आलं पाहिजे, भाकरी, अडकित्ता, खलबत्ता. बघा हे सर्व शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, पुढील शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. विशेष नाम. बघा माणूस, प्राणी, गवत, सह्याद्री. बघा सह्याद्री हा शब्द विशेष नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. सुंदर, मित्र, मंगल, गायकी. बघा गायकी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8 पहा काय विचारला, मी अभ्यास केला होता. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी अभ्यास केला होता. होता म्हणजे काय आला पाहिजे, भूतकाळाचंच वाक्य आहे, पण कोणत्या, मी अभ्यास केला होता. म्हणजे या वाक्यामधली क्रिया ही पूर्णपणे झालेली आहे. पूर्ण भूतकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ व्हायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, हे जग दुःखाने भरलेले आहे. बघा आत्ताच आपल्याकडे प्रश्न झाला होता, हे कोणतं आहे, या ठिकाणी कोणतं व्हायला पाहिजे, विधानार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 10 महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. महर्षी. बघा महर्षी शब्दामध्ये स्वर आहे का, विसर्ग तर होणार नाही, व्यंजन पण नाही होणार. महर्षी या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराणीचा. महाराणींचा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे. महाराणीचा. महाराणीचा चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. चाचीचे हे षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, कला निपुण म्हणजे कलेमध्ये निपुण असणारा. कला निपुण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. कला निपुण, कलेमध्ये निपुण म्हणजे तत्पुरुष समास या प्रकारचा समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दिवाकर हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. दिवाकर. बघाच योग्य उत्तर काय पाहिजे, दिवाकर बघा हे शंकर. बघा शंकर काशीनाथ गर्गे यांचं दिवाकर हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, एखाद्या विशिष्ट शब्दाला वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. बघा समजा एखादं वाक्य आहे, या वाक्यामध्ये शब्दाला विशिष्ट महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं या ठिकाणी विरामचिन्ह वापरतात. बघाच योग्य उत्तर काय पाहिजे, एकेरी अवतरण चिन्ह या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात. समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा पोत्यांची काय असते, पोत्यांची थप्पी असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दाचं अनेक वचन आपल्याला करायचं आहे. सासू. सासूचं काय व्हायला पाहिजे, सासू, सासवा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अनेक वचनी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. गरिबांना. बघा गरिबांना अशा प्रकारचे एक मग या ठिकाणी शब्द आहे. गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. गरिबांना या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे, तर या ठिकाणी नाम या जातीचा या ठिकाणी तो शब्द आहे. व्याकरण म्हणजेच बघा खालीलपैकी काय असतो. व्याकरण. व्याकरण म्हणजे काय असतो, भाषेचे नियम असतात का, भाषेला सरळ करणारे, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. शब्दाचे मूळ रूप. बघा शब्दाचे मूळ रूप असते त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. शब्दाचं मूळ रूप बघा त्यांना आपण काय म्हणतो, प्रकृती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. तुम्ही आता यावे. तुम्ही आता यावे. बघा हे कोणतं आहे, भावी वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, सामुदायिक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. सामुदायिक म्हणजे काय असतो, सामुदायिकचा विरुद्ध अर्थी मग कोणता यायला पाहिजे, वैयक्तिक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. मोठी मुले, दसपट, अर्धा पाव, दोन्ही. आवृत्तीवाचक मग कोणता यायला पाहिजे असं बघा. आवृत्तीवाचक कोणता असेल,
बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. दसपट या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्यावाचक ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने ए शी. बघा हे काय व्हायला पाहिजे? तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा त्याची कविता लिहून झाली या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? त्याची कविता लिहून झाली. बघा कर्मणीचा आहे पण कोणता शक्य कर्मणी आहे का? नाही. समापन कर्मणी आहे का? होय. त्याची कविता लिहून झाली हे वाक्य बघा समापन कर्मणी या प्रकारचं वाक्य आहे. विषय क्रमांक 5 तेजोनिधी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तेजोनिधी. बघाच योग्य उत्तर काय पाहिजे? विसर्ग संधीचं उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 प्रतिदिन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. बघा कोणता समास व्हायला पाहिजे मग? अव्ययीभाव समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कडकडाट या ठिकाणी शब्द आहे. हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? कडकडाट. बघा कडकडाट हा शब्द या ठिकाणी पूर्णाभ्यास या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. विशाखा हा बघा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? वि स खांडेकरांचा आहे का? वि वा शिरवाडकर, केशवकुमार यापैकी नाही. विशाखा बघा हा काव्यसंग्रह वि वा शिरवाडकरांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा नरेश या ठिकाणी बघा शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नरेश. बघा नरेश म्हणजे काय असतो? राजा असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 दर्शक सर्वनामे या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहेत. तो ती ते हा ही हे जो जी जे जा कोण काय. बघा खालीलपैकी आपल्याला दर्शक सर्वनाम या ठिकाणी योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि बा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे PDF आहेत. बघा त्यामध्ये बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासाचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील व मागील बघा झालेले TET पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 सर्वचे बघा PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.